नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले महाराष्ट्राच्या एक नंबर यूट्यूब चॅनल ॲग्री पॉवर मध्ये आपलं स्वागत करीत आहे। तर आजचा आपला जो विषय आहे तर तो आहे बिवड म्हणजे काय आणि बिवड केल्यामुळे पुढील पिकाला फायदा कशा प्रकारे होतो आणि का होतो याचे कारण काय आहे ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना मला उत्सुकता असते की बिवड करतो एक आपला वैदर्भीय शब्द आहे। तर मग त्यामुळे नेमका फायदा काय होतो हे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। तर पहा, तुम्ही आधी हिरवळीच्या खताविषयी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तशातूनच बिवळचा फायदा होत असतो। फक्त फरक एवढा आहे की बिवळमध्ये हिरवळीच्या खतापेक्षा कमी फायदा होतो आणि जर तुम्ही नुसतं हिरवळीचं खत वापरलं तर बिवळपेक्षा दुप्पट फायदा होतो। म्हणजे तुम्ही जे चणा लावता किंवा गहू लावता आणि त्या पिकावर मग फेरपालट करून पुढच्या वर्षी कापसासारखं पीक घेता किंवा सोयाबीन सारखं पीक घेता तर ते उत्कृष्टपणे उठून दिसतं पीक। त्याचं कारण असं, ते कारण मी तुम्हाला सांगणार, त्याला बिवड म्हणतो आपण। तर मग बिवड म्हणजे काय आणि त्याचा फायदा कशा प्रकारे होतो मी तुम्हाला सांगणार। तर पहा, ज्यावेळेस आपण हे झालं गव्हाचं पीक आणि हे झालं चणा समजा, तर ज्यावेळेस आपण हे पिकं लावतो तर हे दोन्ही पिकाची एक वैशिष्ट्य असं आहे, हे पीक शॅलो रूटेड क्रॉप आहे। आता शॅलो रूटेड क्रॉप म्हणजे काय, तर याला आपण म्हणू याच्या मुळा जे आहे हे जास्त खोल जात नाही। याच्या मुळा हार्डली 1 टीच पर्यंत, म्हणजे जवळपास 5 ते 6 इंचच फक्त याच्या मुळा खोल जातात। या दोन्ही याची जी डेप्थ आहे, खोली जी आहे, या खोली जास्त नसते। 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंत याची खोली जास्तीत जास्त या पिकाच्या मुळांची असते। तर मग होतं काय की आपण जे खत या पिकांना देतो तर हे खत काय होत असते की आपण खत दिल्यानंतर आपण पाणी देतो या पिकाला, तर हे खत जे आहे हे खत या पाण्यासोबत हे जे रूट झोन आहे या रूट झोन मध्ये खत पोहोचतात आणि काही खत मग त्याच्यापेक्षा खाली चालले जातात आणि ते त्या स्थितीत तसेच पडून राहतात जमिनीमध्ये। आणि परत दुसरी एक गोष्ट अशी आहे की चणा हे जे पीक आहे या चणाच्या पिकाच्या मुळावर गाठी सुद्धा तयार होत असतात। आता या गाठी असतात कशाच्या, तर ह्या रायझोबियमच्या गाठी असतात। रायझोबियम जे आहे एक सूक्ष्म जीवाणू आहे, ते हवेतलं नत्र स्थिर करते आणि पिकाला पुरवत असतं। तर मुळाजवळ नत्र स्थिर करून ते मुळाला उपलब्ध स्वरूपात पिकाला उपलब्ध करून देत असतं। तर मग काय होतं, आपण काय करतो की हे जे पीक आहे जमिनीपासून असे आपण कापून घेतो आणि याची मग मळणी करतो आणि पीक घरी नेतो। परंतु हा जो भाग आहे हा भाग जमिनीत तसा शिल्लक राहतो आणि चणा या पिकावर ह्या ज्या रायझोबियमच्या गाठी असतात आणि आपण जे दिलेलं खत आहे ते खत सुद्धा या लेवलला स्थिर असतं। मग आपण ज्यावेळेस नांगरणी किंवा वखरणी करतो, बरोबर आहे, आपण ज्यावेळेस असं फाळ टाकून याची ज्यावेळेस नांगरणी किंवा वखरणी करतो आपण, तर त्यावेळेस काय होत असतं की हे जमिनीतले जे खत आहे ते खत पालटून परत वरती येऊन पडतात किंवा वरच्या 4 बोटाच्या थरामध्ये हे खत आणि हे येऊन पडतात आणि हे जे आहे जीवाणू तसेच त्या स्थितीत जमिनीत पडून राहतात, हे खत सुद्धा पडून राहतं। आणि ज्यावेळेस मग तुम्ही पुढच्या वर्षी नवीन पीक ज्यावेळी तुम्ही घेता तर त्यावेळेस हे खत आणि हे जीवाणू परत ऍक्टिव्ह होऊन जातात आणि हे खत पुढच्या वर्षी परत तुमच्या पिकाला उपलब्ध होतं। म्हणून पुढच्या वर्षीचं पीक जे आहे जे विदाऊट बिवडच्या जागी घेतलेलं पीक आहे त्याच्यापेक्षा बिवडच्या जागी घेतलेलं जे पीक आहे ते जास्त चांगल्या स्वरूपात तुम्हाला खुललेलं दिसतं आणि जास्त माल सुद्धा तिथं लागलेला दिसतो। त्याचं कारण हे आहे की तुम्ही ज्या काही उपाययोजना केलेल्या असतात किंवा नकळत ज्या झालेल्या उपाययोजना आहे त्या उपाययोजनामुळे जे आहे तुमच्या पुढच्या वर्षीच्या पिकाच्या वाढीत जे आहे उत्पादनात वाढीत फायदा होत असतो। परंतु माझं एक प्रामाणिक मत असं आहे, तुम्हाला एक सांगणं असं आहे की आता हे तर झालं बिवड विषय, परंतु याच्या जागी जर तुम्ही हिरवळीचं खत जर वापरलं, बोरू धिंच्यासारखे जर तुम्ही पिकं वापरले उन्हाळ्यामध्ये आणि ते जर तुम्ही जमिनीमध्ये गाडले तर याच्यापेक्षा दुप्पट फायदा तुम्हाला त्यामध्ये दिसून पडतं। तर हे झालं सविस्तर बिवड या विषयाविषयी। तर अशा व्हिडिओविषयी आणि यापेक्षा आणखी जर काही तुम्हाला माहिती लागत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा। ॲग्री पॉवर। धन्यवाद।